नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या मक्का प्रॉब्लेममध्ये एक प्रॉब्लेम येतोय वेल्टिंगचा. तर मित्रांनो, हा वेल्टिंगचा प्रॉब्लेम कशामुळे येतोय? एक तर पानाचं निचरा न होणे, दुसरी गोष्ट म्हणजे क्लायमेट चेंज. सकाळी थंडी असते, दुपारी ऊन असतं, ते कडक उन्हामुळे पण जमिनीत बुरशी तयार होऊ शकते आणि त्याने पण वेल्टिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे तुमचं चुकीचं खत टाकणे, नत्राचं प्रमाण जास्ती असणे, याने पण वेल्टिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मित्रांनो, मग याला नेमकं हा प्रादुर्भाव कसा रोखावा? तर मित्रांनो, ह्यावेळेस तुम्ही मक्याला पाण्याचा निचरा ठेवा, खत व्यवस्थापन नीट ठेवा. आणि तिसरं म्हणजे याला तुम्ही एकरी जर ट्रायकोड्रामा जर तुम्ही लिक्विडमध्ये सोडला तर हा प्रादुर्भाव रोखू शकतो. म्हणजे तुम्ही जमिनीत जी बुरशी तयार होते हे बुरशी पण ते नष्ट करतो. आणि तिसरं म्हणजे तुम्ही ह्यावेळेस तुम्ही मक्या प्लॉटला पोटॅशयुक्त खतं द्या, 0050 052 हे जर दिले तर मित्रांनो, नेमकं पोटॅशच का? मित्रांनो, पोटॅश का? कारण की माहिती का, पोटॅश जर मक्या प्लॉटला सोडला तर मित्रांनो त्याची सहनशक्ती करण्याची ताकद वाढून जाते. मग क्लायमेट चेंज असो, अति पाणी असो, ते पूर्ण सहन करून घेतं. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, ह्यावेळेस तुम्ही ट्रायकोडर्मा सोडलाच पाहिजे. जी जमिनीत बुरशी तयार होते त्या क्लायमेट चेंजने, ते बुरशी ट्रायकोडर्मा खाऊन घेते. म्हणून मित्रांनो, हे दोन गोष्टी तुम्ही सोडल्याच पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक व कमेंट करायला विसरू नका व मला फॉलो करायला पण विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी